यात भारत आज इतिहास रचण्याची शक्यता आहे। ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला आज आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकासाठी रवाना होत आहेत। राकेश शर्मा यांच्या 1984च्या मोहिमेनंतर ते ISSला भेट देणारे पहिले भारतीय आणि अंतराळात जाणारे दुसरे भारतीय ठरणार आहेत। भारताचे शुभांशु शुक्ला आणि इतर 3 अंतराळवीरांना घेऊन जाणारं ॲक्सिओम 4 हे मिशन आज दुपारी 12 वाजता केनेडी स्पेस सेंटरच्या कॉम्प्लेक्स 39A मधनं उड्डाण करणार आहे। 28 तासांच्या प्रवासानंतर हे अंतराळयान गुरुवारी दुपारी 4:30 वाजता आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकामध्ये पोहोचेल अशी अपेक्षा आहे। अंतराळवीरांना अंतराळ स्थानकावरती सुमारे 14 दिवस घालवावे लागतात आणि हे मिशन ॲक्सिओम स्पेस या खाजगी एरोस्पेस कंपनीचा भाग आहे। हे अभियान 7 वेळा पुढे ढकलण्यात आलं होतं। अंतराळात जाऊन ISSला भेट देणारे पहिले भारतीय शुभांशु शुक्ला इतिहास रचण्यासाठी सज्ज आहेत। तर या संदर्भात आपण अधिक बोलूयात। नेहरू तारांगणचे संचालक अरविंद परांजपे आपल्या सोबत जोडले गेलेत। स्वागत सर तुमचं न्यूज 18 लोकमत मध्ये। तर शुभांशु, सध्या जो काही इतिहास रचण्यासाठी सज्ज आहेत त्या संदर्भात काय सांगाल? बघा, आपल्या देशासाठी ही अत्यंत एक ऐतिहासिक मोहीम आहे। कारण पहिली जी अंतराळात जाणारा पहिला वीर राकेश शर्मा जे होते ते 1984 साली गेले। तेव्हा भारतामध्ये इव्हन रॉकेट लॉन्च पॅडची सुद्धा व्यवस्था नव्हती आणि आता ह्या 4 भारतीय लोकांपैकी शुभांशु शुक्ला यांना निवड केलेली आहे आणि आता ते भारताचं प्रतिनिधित्व करणार आहेत। आणि एक सर्वात मोठी गोष्ट म्हणजे की ते इंटरनॅशनल स्पेस स्टेशनवरती जाणार आहेत आणि तिथे काही दिवस राहणार पण आहेत आणि त्यामुळे ही आपल्यासाठी एक महत्वाची बाब आहे। आता ह्याच्यातनं आपल्याला काय मिळेल तर ह्याच्यातनं आपल्याला अनेक गोष्टी मिळणार आहेत। सर्वप्रथम म्हणजे जी भारताची गगनयान ही मोहीम आहे त्या मोहिमेसाठी फक्त शुभांशु शुक्लाच नाही तर त्यांच्याबरोबर इतर जे 3 जण होते तर ह्या सगळ्यांचा ट्रेनिंगचा अनुभव आणि मग शुक्लांचा अंतराळ स्थानकामध्ये तिथे राहण्याचा अनुभव हा सगळा आपल्या कामास येणार आहे पुढच्या मोहिमांसाठी। आणि हे आता जेव्हा मोहिमेत हे चालले तर हे पायलट म्हणून चाललेले आहेत। ते एक अभिमानाची आपल्याला गोष्ट आहे म्हणजे इतर देशांच्या तुलनेमध्ये। आणि हे अंतराळात गेल्यावरती जे अनेक प्रयोग करणार आहेत त्याच्यातला एक महत्वाचा प्रयोग म्हणजे की ते आपले जे स्नायू आहेत तर आपल्या स्नायूंवरती आपण पृथ्वीवर असताना गुरुत्वीय प्रभाव पडत असतो, गुरुत्वीय बल असतं आपल्यावरती आणि आपले स्नायू वीक होत जातात। पण अंतराळामध्ये गुरुत्वीय बल नसल्यामुळे ते स्नायू जे आहेत त्यांना बळकट होण्याकरता जागा मिळत नाही तर त्याच्यासाठी त्यांना रोज एक्सरसाइज करावे लागतात, व्यायाम करावे लागतात आणि हे अंतराळवीर जे आहेत ते दिवसाला जवळजवळ 2 तास त्यांना दिवसाचे व्यायाम करणं हे सक्तीचं असतं। पण हे सगळं केल्यानंतर त्याचा मानवी शरीरावरती काय प्रभाव पडतो किंवा त्यांच्या मेंदूवर काय प्रभाव पडतो ह्या सगळ्याची माहिती आपल्याला मिळणार आहे। आणि एक खूप छान एक प्रयोग ते करणार आहेत ते म्हणजे की आपल्याकडचं एक स्टेपल फूड आपण नेहमीच जेवणातला जो एक भाग आहे ते म्हणजे मुगाची डाळ। तर मुगाच्या डाळीला मोड कसे येतात ह्याच्यावरती म्हणजे अनेक प्रयोग आहेत। त्याच्यामध्ये वैज्ञानिक प्रयोग आहेत, फिजिक्सचे आहेत, भौतिकशास्त्राचे आहेत वगैरे। पण जो हा मुगाच्या डाळीचा प्रयोग आहे की त्यांना मोड आणून मग तिथे कसे त्यांना त्यांचे आपण उगवू शकू ह्याच्यावरती ते प्रयोग करणार आहेत। आणि ह्याचा नंतर स्वाभाविकच आहे की आपल्या पुढच्या मोहिमेंना खूप मोठा फायदा होणार आहे। तर ही आपल्या देशासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे की ह्यांची निवड झालेली आहे आणि त्याच्याबरोबर इतरही 3 जण होते। तर ही कालपासून म्हणजे गेले काही दिवस यांची तयारी सुरू आहे। तुम्ही आपल्या ह्याच्यामध्ये टीव्हीवरती पण आपण बघतोय की त्यांना मग क्वारंटाईन म्हणजे त्यांना एका जागेमध्ये ठेवण्यात आलं होतं कारण हे वरती जाताना यांच्यात कुठल्याही प्रकारचा व्हायरस येऊ नये, कुठल्याही प्रकारचा आजार यांना होऊ नये आणि पृथ्वीवरचे जर्म्स जे आहेत ते अंतराळात जाऊ नयेत ह्याची दक्षता ते घेण्यात येत होती। आणि एक ही मोहीम खरं म्हणजे 22 तारखेला या जूनला उड्डाण होणार होती आधी, पण अनेक कारणांमुळे हे पुढे ढकलण्यात आली आणि त्याच्यातलं एक मुख्य कारण म्हणजे असं होतं की अंतराळ स्थानकामध्ये वायू लीक होत होती, ते बाहेर पडत होती आणि ही थोडी आधीपासून माहिती होती पण आता त्याच्यावरती लक्ष केंद्रित करून आता ती बंद करण्यात आली।
तसंच मग मध्ये अंतराळात जाण्याकरता हवामान बरोबर नव्हतं, तर अशा काही तांत्रिक कारणामुळे ही मोहीम ढकलण्यात आलेली होती पुढे. आणि तुम्हाला आठवत असेल की सुनीता विल्यम्स अडकलेल्या होत्या, हो. तर त्याच्या पार्श्वभूमीवरती ही खबरदारी घेण्यात येत आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये हे उड्डाण जे आहे ते यशस्वी व्हावं. आणि मी तुम्हाला असं शेवटी हेही सांगेन की हे जे उड्डाण होईल आज अपेक्षित आहे, तर ते उड्डाण झाल्यानंतर खरं म्हणजे अंतराळात हे पुढच्या अर्ध्या तासातच जाऊन पोहोचतील. हं. पण ISS ची कक्षा आणि ह्यांची कक्षा एकत्र येण्याकरता ह्यांना पुढे अजून एक साधारण 28 तास लागणार आहेत. बरं. आणि ते हळूहळू हळूहळू दोन्ही यानं एकत्र होऊन मग त्याच्यातलं ते जोडल्या जातील, मग त्याच्यातली इलेक्ट्रिकल कनेक्शन करण्यात येतील आणि असं करून मग शेवटी दोन्ही ह्याच्यातले दरवाजे उघडून हे अंतराळवीर जे आहेत ते अंतराळ स्थानकामध्ये प्रवेश करतील. तर हं. असा हा मोठा कार्यक्रम आहे. नासाच्या कडनं आपल्याला आणि तुमच्याकडनं आपल्याला लाईव्ह फीड मिळतोच आहे. हं. आणि आपण म्हणजे एक आपल्याला खूप अभिमानाची गोष्ट आहे. बरोबर आहे सर. आणि या मिशनला नाव देण्यात आलंय ॲक्सिओम 4. काय या नावाचा अर्थ? सॉरी मला आता या घटकेला कसं होतंय की मला माझ्या जस्ट डोक्यातनं जातंय हे. चेक करायला लागेल. आय एम सो बरं सॉरी. बरं. नाही, काही हरकत नाही. तर ऍक्सिओम सुचत नाहीये मला. हा, 4 म्हणजे खरं तर कॅरी ऑन. 4 जण असतील म्हणून कदाचित ॲक्सिओम 4 असं नाव हो देण्यात आलेलं हो. असावं. आणि जे म्हणजे हा, बोला. हा नाही नाही, तुम्ही कॅरी ऑन प्लीज. येस. तुम्ही बोला. तर साधारण 28 तासांचा प्रवास करणार आहे हे यान. आणि नंतर गुरुवारी साधारण 4:30 वाजता संध्याकाळी ते पोहोचणार आहे. आणि या इंटरनॅशनल स्पेस सेंटरमध्ये जाणारे हे पहिले अंतराळवीर आहेत आणि भारताचे दुसरे म्हणजे अंतराळात जाणारे असं जे म्हटलं जातंय, त्याचा काय इतिहास सांगाल? बघा असं आहे की 1984 साली आपला एक प्रयत्न होता की जेव्हा इतर अंतराळवीर जायला लागलेले होते तेव्हा एक भारतीयांनी पण अंतराळामध्ये प्रवास करावा हं. आणि त्याच्यासाठी आपण आपण रशियाची मदत घेतली. पण आता थोडंसं चित्र बदललेलं, थोडंसं म्हणण्यापेक्षा बरंच बदललं आहे. पहिली गोष्ट म्हणजे की आपण चंद्रावरती उतरून आपण एक कीर्तिमान स्थापित केल्यासारखं आहे, का स्थापित केलेलं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे की आपण ह्याच्यावरती मंगळावरती आपण पोचलेलो आहोत. तर आपण आपला देश आता मागे नाही राहिलेला आहे. एक समान पातळीवरती इतर देशांशी आपण स्पर्धा करत आहोत. आणि फक्त आता थोडीशी कमतरता राहिली आहे ती म्हणजे की आता अंतराळ स्थानक स्थापन करण्याचं. कारण हं. चंद्रयानचे इतरही मोहिमा आता आखण्यात येत आहेत. तर गगनयान जी संकल्पना आहे ती पुढे येतेय. तर अंतराळामध्ये आपलं वर्चस्व दाखवणं किंवा आपण पण बरोबरीने आहोत किंवा त्यांचा जो अंतराळ जाणारा जो क्लब आहे त्याच्यात आपण प्रवेश केलेला आहे. आणि ह्या सगळ्या दृष्टीने ही जी मोहीम आहे ही महत्वाची आहे. हं. या मोहिमेचा आणखी एक भाग म्हणजे की ही जी आहे ही प्रायव्हेट आहे. म्हणजे अंतराळ स्थानक जे आहे ते 5 देशांमुळे त्या देशांच्या सहयोगाने ते बनलेलं आहे. हां. पण ही मोहीम आहे ती एलॉन मस्कची प्रायव्हेट मोहीम आहे. बरं. तर एक गैर सरकारी संस्था सुद्धा याच्यात भाग घेते. हां. हाही एक मोठा भाग आहे ह्याच्यातला. बरं. साधारण किती दिवस ही मोहीम चालणार आहे? किती दिवस हे 4घे जण निघालेले आहेत? हे हा आता माझ्या माहितीप्रमाणे जे आहे ते काही आठवडे आहे हे. आणि त्याच्यानंतर परतीची तारीख माझ्या माहितीमध्ये तरी अजूनपर्यंत आलेली नाहीये. पण काही आठवडे ते तिथे राहतील आणि मग आपलं कार्य पूर्ण करून ते परत येतील. शुभांशु शुक्ला हे त्या 4घांपैकी एक भारतीय आहेत. तर त्यांची हो. निवड का या मोहिमेसाठी झाली? म्हणजे ते फायटर प्लेन पायलट आहेत, तर हे बरोबर आहे. मात्र अंतराळात जाण्यासाठी त्यांची निवड का करण्यात आली आहे? म्हणजे काय वैशिष्ट्य? बघा असं असतं की जेव्हा हे अंतराळवीर निवडण्यात येतात ना नासाच्या तर्फे, अर्थात हे नासाच्या तर्फे जरी किती प्रायव्हेट असलं तरी त्याच्यात नासाचा भाग आहे, तेव्हा अनेक गोष्टी याच्यामध्ये बघितल्या जातात. म्हणजे एक कसं की तुम्हाला आता हे पायलट म्हणून जातात त्यामुळे तुम्हाला जरी सगळं कम्प्युटराइज असलं तरी तुमच्या शरीर म्हणजे तुम्ही त्याला कसं कंट्रोल करू शकता त्याच्यावरती तुमचा मेंदू आणि तुमचे शरीराचे इतर अवयव कसे त्याला रिस्पॉन्ड करतात हा एक त्याच्यातला भाग आहे. आणि एक जो सर्वात महत्वाचा भाग जो मी अनेक दिवस वाचतोय किंवा ह्याच्यामध्ये आपल्याला माहिती मिळते नासाच्या तर्फे
आणि ती म्हणजे की त्या पायलटचं किंवा जो कोणी अंतराळवीर जाणार आहे त्याचं स्वतःचं व्यक्तिमत्व कसं आहे, तो इतर अंतराळवीरांच्या बरोबर कसं मैत्रीपूर्ण त्याचे संबंध आहेत, तो किती एकमेकांशी मिसळू शकतो किंवा दुसऱ्याने दिलेला जर समजा एक ऑर्डर आहे तर ती कशी तो पाळू शकतो, असे त्याचे पैलू आहेत की ज्यामुळे ह्यांची निवड करण्यात येते. आणि अर्थात चौघांपैकी एकाला कोणाला तरी निवडायचं आहे. मला तर असं वाटतं की हे चारही भारतीय जे आहेत ते एकापेक्षा एक सरस असतील, पण शेवटी कोणीतरी एक पहिला ठरतोच नाही का शर्यत म्हटल्यावरती. तर अशी ह्यांची निवड झालेली आहे शुभांशु शुक्लाची. पण इतर तिघेही स्टँड बाय वरती पण असतातच, म्हणजे असं काही नाहीये जसं ह्यांच्या आधीच्या मोहिमेमध्ये झालेलं होतं. तर एक कोणीतरी तो जर व्यक्ती जाऊ शकला नाही तर दुसरा कोण जाऊ शकेल, तर असं आहे. आणि हा तरुण वैमानिक आहे तर नक्कीच त्याला फायदा मिळालेला आहे. बरं, आणि या मोहिमेचे काय फायदे असणार आहेत? आता बघा ना, आता ह्या मोहिमेचे मगाशी म्हणालो की मोहिमेचे आपल्या देशासाठी खूपच फायदे आहेत. आणि सर्वप्रथम म्हणजे असं आहे की तुम्ही सिम्युलेटर असतात, फ्लाईट सिम्युलेटर असतात, त्याच्यावरती तुम्ही ट्रेनिंग घेता. पण खुद्द त्याचा अनुभव घेणं ही दुसरी बाब असते. आता हे चारही जण जेव्हा परत भारतात येतील तेव्हा त्यांना कशा पद्धतीने ट्रेनिंग देण्यात आलं ह्यापासून ते शुक्ला परत येईपर्यंत शुक्लांचा अंतराळ स्थानकावरचा अनुभव होता, ह्या सगळ्यावरती फार सखोल चर्चा करण्यात येईल. त्यांच्याकडनं सर्व माहिती काढून घेण्यात येईल, त्याच्यावरती अभ्यास करण्यात येईल आणि ह्याचा उपयोग आपल्या पुढच्या मोहिमेंना होणार आहे. बघा, आपण हे बघतोय, म्हणजे लोकांनी लक्षात घ्यावं की ह्या अंतराळ मोहिमेमध्ये आता भारत कुठेही कमी पडत नाहीये. तर आता आपण स्वतः स्थानकावरती जाण्याचं बनवण्याचं आणि तिथे प्रवेश करण्याचा आपण निर्णय घेतोय. खरं तर ही आपली जी आहे मोहीम कदाचित ह्याच्या आधी पण व्हायला हवी होती, पण जी काय कारण असो, पण आपण त्या दिशेने वाटचाल करतो, ही किती महत्वाची बाब आहे आपल्यासाठी. हो, अखेर आजचा दिवस ठरलेला आहे त्यासाठी. मात्र हे मिशन जे 7 वेळा पुढे ढकलण्यात आलं, कधीपासून ही तयारी सुरू होती? कधी शुभांशु शुक्लांची निवड झाली आणि कधीपासून याची तयारी सुरू होती? बघा, सुधांशु शुक्लांची निवड तर बरेच महिन्यांपूर्वी झाली होती. आधी एअरफोर्स मधले पायलट्स त्यांनी बघितले, त्याच्यातनं त्यांच्या स्पर्धा झाल्या आणि मग त्याच्यातनं त्यांची निवड करण्यात आली. आणि ही पाठवायची जी तयारी आहे ती अनेक वर्ष चालू आहे, म्हणजे काही वर्ष चालू आहे की आपला पण तिथे वीर जायला पाहिजे. मग त्याच्या ज्या काय वाटाघाटी आहेत, कशा पद्धतीने कोणी किती त्याच्यामध्ये आर्थिक सहाय्य मदत करावी, हे सगळं आपण बघतोच. पण ही तयारी बरेच वर्ष सुरू होती, बरेच म्हणजे म्हणण्यापेक्षा गेले 4-5 वर्ष नक्कीच सुरू होती. आणि कल्पना तर अर्थात ही होतीच की जेव्हा आपण गगनयानची ही फेरी आपण म्हटलं तेव्हापासून कल्पना तर ती होतीच की आपल्याला मानवाला पाठवायचं आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला दुसऱ्या देशातली, म्हणजे जसं नासाची आहे किंवा रशियाची आहे, आपल्याला मदत तर घ्यायला लागणार होती एक अनुभव मिळवण्यासाठी म्हणून. बिलकुल. त्यामुळे आपण सगळेजण मिळून शुभांशु शुक्ला आणि त्यांच्या संपूर्ण टीमला शुभेच्छा देऊयात. आणि खूप धन्यवाद सर, तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात त्यासाठी. धन्यवाद.